आले अद्रक पिकामध्ये जास्तीचा फुटवा, त्याचबरोबर कंदाची साईज आणि बरेचशा शेतकऱ्यांना वाटतं आहे की आल्याची जी शाकीय वाढ आहे ती होत नाही आहे, त्याचबरोबर स्टमची जाडी जी आहे तर ती वाढत नाही आहे, जाड होत नाही आहे आणि प्लॉट हिरवागार होत नाही आहे. असे बरेचसे शेतकऱ्यांच्या मनांमध्ये जे आहे का प्रश्न निर्माण झाले आहे, त्याविषयीच आज आपल्याला चर्चा करायची आहे. मी गणेश तायडे, सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. जे शेतकरी चॅनलला नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. शेतकरी बांधवांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या प्लॉटची जी आहे अपटेकिंग स्टॉप झालेली आहे, त्यामुळे बरेचसे प्लॉट पिवळापणा वाढला आहे, वाढ होत नाही आहे पाहिजे अशी, आणि करपेवरती जे आहे का पाहिजे असं नियंत्रण मिळवलं जात नाही आहे. आणि जर आपण बघितलं तर मागील 8 दिवसापासून सध्याच्या कंडिशनला जर आजच्या कंडिशनला जर बघितलं तर बरेच प्लॉट जे आहे का डाऊन होऊन गेले, एकदम अचानक प्लॉट खराब होऊन गेले. त्याचं प्रमुख कारण म्हणजे हेच आहे की आपल्या प्लॉटमधील प्लॉटची जी अपटेकिंग आहे, त्याचबरोबर प्लॉटची जी तंतमुळं आहे तर ती ॲक्टिव्ह नसल्यामुळे प्लॉट अपटेकिंग करत नाही आहे आणि प्लॉट जे आहे का खराब होत चाललेला आहे. त्याचबरोबर दुसरं कारण पण हेच आहे की बरेचसे शेतकऱ्यांना अजूनही समजलं नाही की आपल्या प्लॉटमध्ये नॅमॅटोड आलेला आहे का, आणि आलेलं जरी असेल तर त्याचं त्यावरती कंट्रोल मिळवला आहे का. बरेचशा शेतकऱ्यांना हे कळलं नाही आहे. शेतकरी ड्रीपमधून बरेचसे पोषक सोडत आहे, त्याचबरोबर युमिक फोल्विक वगैरे पण सोडत आहे, वरतून फवारण्यांचा पण प्रादुर्भाव चालू आहे, तरी पण प्लॉट ॲक्टिव्ह होत नाही आहे पाहिजे असा. त्यावरती आपल्याला जे का कंट्रोल मिळवता येत नाही आणि प्लॉट चांगल्या प्रकारे डेव्हलप होत नाही आहे. तर त्याचे प्रमुख कारणं जे आहे का बरेच कारणं आहे. मी मागील पण बरेच व्हिडिओमध्ये बनवलं होतं, पण आज बघितलं बरेचसे प्लॉट व्हिजिट करताना बघितलं तर ह्या गोष्टींचा जे आहे का जास्त प्लॉटवरती नाही का प्रादुर्भाव झालेला आहे. आणि बरेचसे प्लॉट एकदम स्टँडर्ड क्वालिटी जी आहे त्यांचं अपटेकिंग चांगलं आहे, त्याचबरोबर तंतमुळ जी आहे ती पण एकदम चांगल्या प्रकारे आहे. आणि त्या प्लॉटवरती जो नॅमॅटोड आहे तर तो कंट्रोल असल्यामुळे प्लॉट एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे. बऱ्याचशा व्हिडिओमध्ये पण दाखवलं मी तुम्हाला, आणि मॅक्झिमम शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम जाणून येत आहे. तर त्यासाठी जे आहे का आपल्याला काळजी काय घेतली पाहिजे त्याविषयी आज आपण चर्चा करू. सर्वप्रथम आपल्या प्लॉटमध्ये आपण चेक करून घ्या की तंतमूळ आहे का. काय झालं आहे, टेम्परेचर जास्त असल्यामुळे प्लॉटची जी तंतमुळं आहे तर ती बरीचशी तंतमूळ डॅमेज झालेली आहे. त्यावरती असा पिवळासा कलर येऊन निर्जीव झालेली आहे ती. आपण ती चेक करायचं आहे. आपण स्वतः जाऊन चेक करा. आपल्या प्लॉटची जी एखादं बेट काढून बघा, त्याचे फुटवे किती झालेले आहे ते पण चेक करा. त्याचबरोबर तंतमूळ आहे की खराब झालेली आहे ते पण चेक करा. आणि नॅमॅटोड आलेला होता की आलेला नाही आहे समजा ते पण चेक करा. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे, नॅमॅटोड तर मॅक्झिमम प्लॉटला आलेलाच आहे, त्यात काही शंका नाही आहे. पण जर आपल्या प्लॉटमधला नॅमॅटोड कंट्रोल कसा झालेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. जर समजा तंतमूळ त्यावरती जर कुठल्या प्रकारची जर गाठ आलेली नसेल तर आपण समजायचं की आपल्या प्लॉटमधील तंतमूळ जी आहे समजा तर ती कंट्रोल झालेली आहे. त्याचबरोबर आपल्या प्लॉटचा जो शेंडा आहे समजा, शेंड्याची ग्रोथ वाढ एकदम चांगल्या प्रकारे जर झाली असेल तर आपण समजायचं की आपल्या प्लॉटमधील जी तंतमूळ आहे ती पण ॲक्टिव्ह आहे. त्याचबरोबर नॅमॅटोड आलेला होता पण आपण सूत्रकुर्मीचे जे औषधी आहे त्या सोडल्या आहे समजा, आणि त्याचा आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळाला आहे. त्यामुळे आपल्या प्लॉटचा जे आहे का शेंडा एकदम चांगला आलेला आहे समजा आणि चांगला झालेला आहे. त्याचबरोबर तिसरी गोष्ट, आपल्या प्लॉटची काळोखी जी आहे ती मेंटेन होणार आहे. जर आधीचा प्लॉट जर पिवळा असेल झालेला तर आता सध्याच्या कंडिशनला जर आपला प्लॉट जर चांगला झालेला असेल तर सध्याच्या कंडिशनला जर चांगलं झालेलं असेल तर आपण समजायचं की आपल्या प्लॉटची तंतमूळ चांगली आहे. त्याचबरोबर नॅमॅटोड जो आलेला आहे तो चांगला आहे. याच्या ऑपोजिट जर तंतमूळ जर कमी असेल, प्लॉटवरती जर पूर्णपणे नॅमॅटोड आलेला असेल, गाठा जर झालेलं असेल तर आपण समजायचं की आपण ज्या पण गोष्टी करतो आहे, फवारणी करतो आहे किंवा ड्रिपमधून जे पण आपण विद्रव्य खतं वगैरे जे देतो आहे समजा, तर आपण समजायचं की प्लॉटने ते उचलले नाही आहे समजा, अपटेकिंग झालेलं नाही आहे. तर त्यासाठी जे आहे का आपल्याला जे आहे का आपल्या प्लॉटमधलं ह्या गोष्टी चेक करायच्या आहे. जर नॅमॅटोड वाटलं असेल तर नॅमॅटोडच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली. नॅमॅटोडची औषधी सोडवा.
जर आपल्या प्लॉटमध्ये जर समजा तंतमुळच नसेल आणि प्लॉटचं नॅमेटोड कंट्रोलमध्ये असेल तर बऱ्याचशा कंपन्यांचे तुम्हाला सांगितलं होतं मी, युमिक जेल झाले, त्यानंतर मायक्रोरायझा झाल्या, हे जे पांढऱ्या मुळी चांगली डेव्हलप होण्यासाठी जे पण मॉलिक्यूल काम करत असतात त्यांचा आपण वापर करून आपण त्याचे चांगले पांढरी मुळी जे एकदम चांगल्या प्रकारे आपण डेव्हलप करू शकतो. त्याचबरोबर मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि आजही सांगतो आहे, जर पांढरी मुळी जर झपाट्याने जर वाढवायची असेल तर आपल्या प्लॉटला 1 एकर क्षेत्रासाठी 5 ग्रॅम 6BA किंवा 6BA जर नाही अवेलेबल झालं तर 5 ग्रॅमपर्यंत आपण IBA ड्रिप इरिगेशन थ्रू आपण त्याला देऊ शकतो. त्याचबरोबर आपल्या प्लॉटमधील जे सॉल्वंट आहे, सॉल्वंटचा वापर करायचा आहे ते आपल्या प्लॉटला देण्यासाठी जे 6BA IBA जे देणार आहोत आपण समजा, तर त्याच्यासाठी आपल्याला सॉल्वंटचा वापर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला डिझॉल्व झाल्यानंतर आपल्याला ते ड्रिप इरिगेशन थ्रू आपल्याला ते द्यायचे आहे. याच्यासोबत आपण कुठलेही कंपनीचे चांगले सीवीड जे आहे समजा युमिक, फुलविक, सीवीड जे एन्झाईम्स असतात समजा त्यांचाही वापर आपण करू शकता. हे जर आपण जर दिलं तर आपला प्लॉटची अपटेकिंग जी आहे एकदम चांगल्या प्रकारे होणार आहे आणि प्लॉटला जे अन्नद्रव्य आपण दिलेलं आहे तर ते मिळवण्यासाठी आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे ते मदत करणार आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, हे करूनही जर आपल्या जमिनीमध्ये आपल्याला वाटतं की आपण शेणखत एकदम चांगल्या प्रकारे टाकलेलं होतं, त्याचबरोबर खतांचा पण डोस आपण चांगले दिलेला आहे, त्याचबरोबर बेसळ डोस पण चांगले दिलेला आहे आणि आपल्याला अशा वेळेला जर आपल्याला अपटेकिंग चांगली जर करायची असेल समजा तर त्यासाठी जे आहे का आपण 1 एकर क्षेत्रासाठी आपण जे दही असतं समजा, दही असो किंवा गूळ असो, दही जर असं ना आपल्याला 1 ते 2 लिटरपर्यंत दही आपण प्लेन दही आपण आपल्या ड्रिप इरिगेशन थ्रू जरी सोडले तर त्याचाही आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर आपण जर गूळ सोडला आहे, गूळ 1 एकर क्षेत्रासाठी आपण 2 ते 5 किलोपर्यंत सेंद्रिय गूळ जरी आपण सोडला समजा, त्यांनी आपल्या जमिनीमधील जे अन्नद्रव्य ज्या बॅक्टेरिया आहे समजा त्या पण आपल्याला चांगल्या प्रकारे जे आहे का अपटेकिंग होण्यासाठी आपल्याला त्याचं मदत करणार आहे. त्याचबरोबर मायक्रोरायझा पण एकदम चांगल्या प्रकारे अन्नद्रव्य अपटेकिंगसाठी आपल्याला जे आहे का त्याची मदत होत असते. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आल्यामध्ये जे आहे का आपल्याला जास्तीचा फुटवा, त्याचबरोबर सेल डिव्हिजन कसं झालं पाहिजे आणि साईज कशी बनवली पाहिजे आपण, त्यासाठी मी मागील व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं आणि आजही सांगणार आहे. PSBच्या बॅक्टेरिया, त्याचबरोबर KMBच्या बॅक्टेरिया, फॉस्फरसच्या जैविक बॅक्टेरिया, त्याचबरोबर पोटॅशच्या जैविक बॅक्टेरिया आपल्याला जे आहे का त्यांचा वापर करायचा आहे. 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला जे आहे का त्यांचा वापर PSBच्या बॅक्टेरिया 2 लिटर घ्यायच्या आहे, KMBच्या बॅक्टेरिया आपल्याला त्या 2 लिटरपर्यंत घ्यायच्या आहे. या आपण दह्यासोबत आणि गुळासोबत जरी सोडले आपण तरी एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा मदत होणार आहे आणि आपण आपल्या प्लॉटला चांगल्या प्रकारे जे आहे का ॲक्टिव्ह करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की आपला प्लॉट ॲक्टिव्ह कसा केलं पाहिजे जेणेकरून आपला जास्तीचा फुटवा आणि साईज एकदम चांगल्या प्रकारे आपण कशी बनवली पाहिजे याविषयी आपण चर्चा केली. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जे शेतकरी मित्र असतील त्यांच्यापर्यंतही तुम्ही हा व्हिडिओ पाठवण्यासाठी आम्हाला मदत करा. धन्यवाद.